नमस्कार. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आणि आज आपण आलो आहोत सिद्धपेठावर. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी सगळ्यांना रामकृष्ण हरी. तर आपण सिद्धपेठावर येण्यासाठी जर तुम्ही समाधी मंदिरापासून येणार आहात तर तुम्हाला अवघा 1 किलोमीटर पडेल. तर समाधी मंदिरापासून आम्ही गेलो त्या ठिकाणी जिथे माऊलींनी भिंत चालवली होती, जी तिकडूनच 5 मिनटाच्या अंतरावरच आहे चालत. मग तिकडून आम्ही रिक्षा करून 10 रुपये सीटने सिद्धपेठापाशी आलो. तर तुम्ही चालतही येऊ शकता, काही जागा एक्सप्लोअर करत. ठीक आहे. आणि जर तुम्हाला नसेल जमत, काही कारणास्तव वृद्ध वगैरे असाल तर तुम्ही रिक्षा पकडा या. पण जाताना तुम्हाला चालतच जावं लागेल. येताना रिक्षा आहेत, जाताना नाही. तर सध्याची स्थिती तुम्ही पाहू शकता. दगडी पाऊल वाटा तर बनवले आहेत पण जागोजागी चिखल मला दिसत होता. आणि सगळ्यात पहिले एंट्री केल्यावर आपल्याला राघवदास महाराज या ब्रह्मचारी महाराज यांचं आपल्याला दर्शन होतं, यांच्या समाधीचं दर्शन होतं. याचं तुम्ही सर्वप्रथम दर्शन करून घ्या. आणि मग ह्या वाटेने जसा रस्ता गेला आहे तसाच आपल्याला चालत जायचं आहे. आणि हवं तर तुम्ही आसपास तिकडच्या लोकांनाही विचारू शकता. जितकी गर्दी, जितकी लोकांची इकडे गरज होती त्या प्रमाणात इकडे लोक नाही दिसत आहेत. या गोष्टीचा थोडा खेद आहे. तर दगडी पाऊलवाटा वगैरे असल्याने थोडंफार बरं आहेत. आणि इकडे तुम्हाला मला तर मोस्टली लोकच दिसली. काही ठिकाणी इथं तुम्ही पाहत असाल तर पकवाज वाजवताना जागोजागी बसले आहेत. आणि खूप चांगली गोष्ट आहे, यात काही वाईट किंवा चुकीचे नाही आहे. इकडे जास्त लोक पण नाही, जागोजागी लोक प्रॅक्टिस करत आहेत व्यवस्थित प्रकारे. आणि मग तसंच चालत अवघ्या 2 मिनटानंतर इंद्रायणीच्या काठी असलेले आपल्याला माऊलींच्या आईवडिलांशी समर्पित मंदिर दिसते. हीच तीच जागा जिथे देहांत प्रायश्चित करण्यात आला होता माऊलींच्या आईवडिलांतर्फे. धर्मपंडितांनी हे त्यांना करण्यास भाग पाडले होते, कारण की ते संन्यास धर्मातून गृहस्थ धर्मामध्ये त्यांनी प्रवेश केला होता. आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांना देहांत प्रायश्चित करायला लावल्याने ह्याच ठिकाणी त्यांनी आपले देहांत प्रायश्चित केले होते. तर सध्याची इथली परिस्थिती थोडीशी वाईटच वाटली. जेवढं लोक इकडे यायला पाहिजे ते दिसत नाही आहेत. आणि तिकडची स्वच्छताही मला त्या मंदिराच्या किंवा त्या जागेच्या बाजूला नाही दिसली. तर आम्ही इकडे हे दाखवत होतो की मी ॲक्च्युली सरळ चालत आलो. तर तुम्हाला ह्या साईडला नाही तर उजव्या बाजूला अगदी चालत आहे. जिथे मंदिर आहे त्याच्या अगदी उजव्या बाजूला. तर ही चुकीची जागा आहे, ह्या बाजूला जाऊ नका. ह्यासाठी मी मुद्दाम हा व्हिडिओ इथे ठेवलेला आहे. आणि अगदी तुम्हाला फक्त सरळ उजव्या बाजूने जायचं आहे. आणि एक समोरच तुम्हाला छोटंसं घर दिसेल, जिथे त्यांनी मेन्शन केलं आहे ज्ञानेश्वर महाराजांची जुनी गुफा. पण आतमध्ये मला काही प्रवेश भेटला नाही. आणि आतमध्ये जर मी फक्त डोकावून पाहिलं तर तिथे फक्त आणि फक्त राहणारे लोक होते. तर मी त्यांना काही जास्त विचारलं नाही. इथे तुम्ही बघू शकता माऊलींची गुफा जुनी असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, पण प्रवेश काही भेटला नाही. तर त्याच रस्त्याने सरळ आपल्याला अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरावर माऊलींची कुटी दिसायला सुरुवात होते. जिथे ही जागा आहे जिथे आपल्या माऊलींनी आपल्या जीवनातले सगळ्यात मौल्यवान क्षण घालवले. तिथे छोट्याचे मोठे झाले. इथे जसं तुम्हाला अगोदर मी अजान बाग वृक्ष दाखवलं होतं, तसं हे अजान वृक्ष तुम्हाला इकडेही पाहायला भेटेल. मी मुद्दाम या जागी दाखवत आहे कारण की इकडे भरपूर लोक बसतात. इकडे अशी मान्यता आहे की ह्या झाडांखाली बसून जर तुम्ही काय अभ्यास केला तर तो लक्षात राहतो, लवकर लक्षात राहतो, जास्त वेळ लक्षात राहतो. भरपूर लोक इकडे ग्रंथवाचनही करतात ज्ञानेश्वरींचं, कारण की ही माऊलींची राहिलेली जागा आहे. पण ह्याच गोष्टीचं अगेन अँड अगेन मला दुःख होते की इकडे लोक जितक्या लेवलला समाधी मंदिरात दर्शन करायला येतात ते इकडे येत नाही. तर इथे आपण पाहत आहोत अजान वृक्ष. ह्याचं जर तुम्ही पाहिलं तर आयुर्वेदामध्ये सगळ्यात मोठं महत्त्व आहे, खूप जास्त महत्त्व आहे. आणि हे एक सुकलेलं झाड माऊलींनी योग शक्तीने पुन्हा जिवंत केलं होतं असे तिकडे लिहिण्यात आलेले होते. तर इकडे ही कथा आहे आदिशक्ती मुक्ताबाई पर्णकुटी म्हणजेच मूळ कुटी, इतकं मला माहिती आहे. तर इकडे या ठिकाणी तुम्हाला एक दृश्य दर्शवण्यात आलेलं आहे. कोणतं तर तुम्ही पहा, निवृत्ती राजांना आपल्या भांडे घ्यायचे होते.
आणि मांडे खाण्यासाठी खापर वगैरे लागतात, जे विसोबांनी मिळवून दिले नाही. तर ज्ञानेश्वरांनी आपल्या योगशक्तीने मांडे भाजले. कोणाच्या सहाय्याने? तर मुक्ताबाईंच्या. तर हे इकडे तुम्हाला दिसून येईल सुंदर दृश्य. अगदीच त्याच्या बाजूला जी त्यांची पुरातन कुटी होती, तिकडे आता एक मंदिर आहे. अगदीच मी जे ते दृश्य दाखवलं आता त्याच्या अगदीच बाजूला बरं का. मग तिथं तुम्हाला शिवलिंग दिसेल, विठ्ठल रुक्मिणी, दत्तात्रय, ज्ञानेश्वर अशा तुम्हाला विविध मूर्त्या दिसतील आणि मांडे भाजल्याचा प्रसंगही तुम्हाला तिकडे दिसून येईल. त्यानंतर तिथेच तुम्हाला जे तिथले पादुका आहेत त्याचंही तुम्ही दर्शन करावं अशी माझी इच्छा होती, म्हणून मी हाही व्हिडिओ रेकॉर्ड केला. तर तुम्ही तिकडे जागेला स्वच्छता पाळा, काही चुकीचं काम करू नका, कचरा टाकू नका, अजान वृक्षाची पाने अजिबात तोडू नका. या जागेचं खूप महत्त्व आहे आणि त्याचं महत्त्व नेहमी राहणारच. इकडचे काही लोक त्याला सांभाळण्याचा खूप चांगला प्रयत्न करत आहेत आणि त्याला तुम्ही सहाय्य करा, काही करा, सहाय्य करा म्हणजे ॲटलिस्ट तिकडे काही कचरा वगैरे करू नका, असं करून सहाय्य करा. तर अगदी जाता जाता तिथे तुम्हाला ताटीचे अभंग दिसतील. तर हे तेच अभंग आहे आणि मुद्दाम मी इकडे थांबवले बरं का. तुम्ही ते थांबून ते गोष्टी वाचा, ते अभंग वाचा आणि त्याचा अर्थही वाचा. मी मुद्दाम हळूहळू इकडे नेत आहे. तर ताटीचे अभंग म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज जेव्हा आपले भिक्षा मागायला जात असत त्यावेळी एका ब्राह्मणांनी त्यांना बघितली आणि जसं त्यांनी बघितले ब्राह्मणांना, ज्ञानेश्वर महाराजांवर ते चिडले की मी कोणाला पाहिलं, आणि त्यांनी त्यांना मारलेसुद्धा. आणि मग मारल्यानंतर मग ज्ञानेश्वर तिकडून निघून आले की हा वैताग, मी कोणाला दिसू नये, मी कुठल्याही जनाशी दिसू नये, अशी ते नारायणाला प्रार्थना करायला लागले आणि ते निघून आले रागात. आणि मग एका कुटीत जाऊन दरवाजा बंद करून बसले. आपल्या रागावलेल्या मोठ्या भावाला समजवण्यासाठी मुक्ताबाईंनी जे अभंग गायले, जे समजवण्याचा प्रयत्न केला, आपण आज त्यांना ताटीचे अभंग असे म्हणतो. तर इथे काही ताटीचे अभंग मेन्शन आहेत. मी मुद्दाम तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन ते वाचा, त्याचा अर्थही खाली दिलेला आहे. म्हणून मी मुद्दाम परत सांगतो आहे, एकदा वाचा तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. अगदीच जाता जाता त्याच्या बाजूला खूप छान प्रकारे काका सांभाळत होते, स्वच्छता वगैरे करत होते. अगदीच बाजूला जयराम बाबा समाधी मंदिरही मला दिसले, पण गेट बंद असल्यामुळे आपण बाहेरूनच त्यांचं दर्शन घेतलं आणि इकडून परतीच्या प्रवासाकडे निघालो. आणि जाता जाता तुम्हाला अगदी या गेटच्या बाहेरूनच तुम्हाला ज्ञानेश्वरी मंदिराचं दर्शन होईल. तेच तुम्हाला जे समोर मोठा कळा दिसतो हे आहे ज्ञानेश्वरी मंदिर. जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल आळंदीचा तर माझ्या यूट्यूब चॅनलवर मी टाकलेला आहे, तुम्ही A to Z तिथे माहिती बघू शकता. भेटूया का पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी.